तर लर्निंग मित्रांनो, जेव्हा सिटी ड्रायव्हिंग करत असतो तेव्हा बरेच जणांकडनं चूक होते. बरेच जण काय करतात, हे जे तुम्हाला निळी लाईट दिसते हे यूज करून आहे ना गाडी चालवतात सिटीमध्ये, जेणेकरून समोरचा जो येणार आहे त्याच्या डोळ्यावरती इफेक्ट पडतात, त्याला दिसत नाही. हे फक्त आपल्याला सिटीमध्ये नाही तर आपल्याला जेव्हा हायवेला लॉंग रूटसाठी आपण गाडी चालवतो हायवेला, तर त्यासाठी आपल्याला ह्याचा यूज करून आपल्याला गाडी चालवायचंय. सिटीमध्ये गाडी चालवत असताना आपल्याला आहे ना एक खटका आत घ्यायचंय. हे बघा, हे तुम्हाला जो मुलगा दिसतोय त्याच्या बघा लाईट कुठं लागलेली आपली खाली, आणि जेव्हा ह्याच्यावरती आपण चालवणार ओके, तर बघा ते फोकस कुठं जाते, लॉंग परतनं जातो, डायरेक्ट समोरच्या येणाऱ्या गाडीच्या ड्रायव्हर जो असतो त्याच्या डायरेक्ट डोळ्यावरती इफेक्ट करतो. तर या गोष्टीची काळजी घ्यायची. ही जी लाईट आहे ना मित्रांनो, कधी सिटीमध्ये चालू नाही करायची. म्हणजे जसं की हे बघा, हे बघा, हे फक्त सिटीमध्ये अप्पर डिप्पर ओके, एक खटका अप्पर आणि डिप्पर ह्या दोन्हीवरती तुम्ही सिटीमध्ये गाडी चालवायची. जेव्हा तुम्हाला हायवेला जायचंय तेव्हा लॉंग रूटसाठी हायवेला गाडी चालवणार आहेत नॉनस्टॉप, तर त्या टायमिंगलाच तुम्हाला लॉंगचं दिसण्यासाठी एक खटका पुढे घेतला, हे निळे लाईट लागली, तेव्हाच तुम्हाला यूज ह्याचा कुठं करायचंय, हायवे सारख्या ठिकाणी ओके. सिटीमध्ये कधीच ह्या गोष्टीची काळजी घ्या मित्रांनो, छोटीशी चूक खूप महागात पडू शकते. तर त्यासाठी हे फोकस डायरेक्ट समोरच्याच्या डोळ्यावरती इफेक्ट करतो आणि त्याचं एकदम ब्लँक होतो तो पुढचा व्यक्ती. तर त्यासाठी आपल्याला आहे ना या गोष्टीची काळजी घेऊन आपल्याला गाडी चालवायची. थँक्यू. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.